हॅलो एव्हरीवन। मन मोकळं जगणं आणि मनासारखं जगणं यातले अंतर कळलं की आयुष्याच्या वाटा आभाळासारख्या होतात। आज आपण खमंग आणि कुरकुरीत चिवडा बनवणार आहोत। यासाठी लागणारे साहित्य असे आहे: 1 किलो भाजके पोहे, अर्धा किलो पातळ पोहे आणि पावशर मक्याचे पोहे। सर्वप्रथम भाजके पोहे चाळणीने चाळून घ्यावेत, पातळ पोहेही चाळून घ्यावेत आणि ते उन्हात ठेवावेत। चिवडा बनवण्यासाठी आपल्याला लागणारे इन्ग्रेडियंट्स आहेत: 1 वाटी शेंगदाणे, 1 वाटी खोबरे पातळ काप केलेले, 1 वाटी भाजकी डाळ, 1 वाटी काजू, 1 वाटी मनुका, 1 वाटी काळे मनुका, चवीनुसार मीठ, लाल तिखट, चिवडा मसाला, कढीपत्ता व लसूण आणि पिठी साखर। सर्वप्रथम एका मोठ्या पातेल्यामध्ये भाजके पोहे मंद आचेवर भाजण्यासाठी ठेवावेत व शेजारी मी पॅनमध्ये पातळ पोहे भाजून घेत आहे। ते भाजले की छान फुलतात व नंतर मी भाजके पोहेमध्ये ते ॲड करणार आहे। भाजके पोहेमध्ये मी हळद व मीठ ॲड केली। गरम असल्यामुळे ते छान एकजीव होते आणि चिवड्याला छान कलर येतो। व नंतर तेलात मक्याचा चिवडा तळून घेतला। त्यानंतर त्याच तेलामध्ये शेंगदाणे, खोबऱ्याचे पातळ काप, काजू, भाजकी डाळ तळून घेतली। त्यानंतर त्यामध्ये मी मनुका तळून घेतल्या, कढीपत्ता व लसूण चेचून घेऊन तो तळून घेतला। कुरकुरीत ठेवण्यासाठी तो पूर्णपणे थंड झाल्यावरच डब्यात ठेवावा। इथे आपला चिवडा बनवून तयार आहे। थंड झाल्यावर मी स्टीलच्या डब्यामध्ये भरून ठेवणार। तुम्हाला माझे व्हिडिओ आवडतात ना? प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।